मामा कुठे चाललायस? अगं प्रवासला बघून येतो. ऐक ना, तू एकदा फोन करशील का त्यांना? माझा फोन नाही उचलत आहेत ते. हॅलो. अरे प्रवास कुठे आहेस तू? आम्हाला किती काळजी वाटते इकडे. अरे फोन पण उचलत नाहीस तू. ट्रॅफिक हवालदार येळवे बोलतोय. त्याला बाजूला घेतलंय. का? कशाला? अहो, ट्रान्सपोर्ट व्हेकलचं लायसन नसतानाही रिक्षा चालवत होता तो. कुठे? जोरवे नाका. ठीक आहे, मी लगेच येतो. हा, आलोच मी. मामा रे, काय झालं? काय म्हणाले ते? अगं ते त्याची रिक्षा बंद पडली आहे. त्याला मदत लागेल ना, मी जाऊन बघतो. आलोच, तू काळजी करू नको, मी कळवतो तुला. हा, आलोच मी. मामा ऐक ना. डीसीपी सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. नाही, काही लागलं तरी नक्की फोन करीन तुम्हाला. हो, थँक्यू. गाडी काढ. कुठे जायचं मॅडम? उद्या रात्री संगमनेरला. प्रभास सर बरे आहेत ना? तुम्हाला कसं कळलं तो संगमनेरला आहे? ते न्यूज मध्ये बघितलं. बरे आहेत ना सर? गाडी काढ. साहेब माझा ऐका. प्रभास चांगला घरातला सुशिक्षित मुलगा आहे. अहो, काही अडचणींमुळे त्याला हे सगळं करावं लागतंय. खरंच विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही काही गुंड मवाली नाही आहोत. आम्ही सज्जन माणसं आहोत. विश्वास करा. आधी तुम्ही कोण आहात ते सांगा. मी मनोहर जोगळेकर. इथेच राहतो संगमनेरमध्ये. तुम्हाला ते विठ्ठल मंदिरातले अभ्यंकर गुरुजी माहिती आहेत ना? त्यांचा मेहुणा मी. हा, एक मिनिट. हे माझं कार्ड. मी बँकेत मॅनेजर आहे. तुम्ही याचे कोण? प्रभासचा नातेवाईक आहे. ए रिक्षावाला, यांना ओळखतो का? हा मुलगा नागमोडी गाडी चालवत होता. त्यामुळे आम्हाला त्याला फाईन मारावा लागतोय. पण आता द्यायला पैसेच नाही म्हणतोय. स्वतःला सिद्ध करण्याकरता पै जमा करतो. दिवसा काम करतो, रात्री रिक्षा चालवतो. आता एवढे सगळे पैसे त्यांनी दिवसा कमवलेत. ते गेले तर पुन्हा कसे कमवायचे हा विचार त्याच्या मनात असेल आणि म्हणून तो. अहो, पण चूक ती चूकच ना. त्याला फाईन भरावाच लागणार. आणि अशा चालवण्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर. नाही, तुमचं बरोबर आहे. म्हणजे तुझ्या सगळ्या उड्या ह्या सदावर ते आडनावावरती आणि तुझ्या आत्याच्या जीवावर आहेत. तर पुढच्या 10 दिवसात 25,000 रुपये कमवून दाखव. मला त्या किशाच्या तावडीतून सुखरूपपणे सोडवणारा, त्यानंतर माझ्या मनाला उभारी देणारा प्रभास सदावर्ते नावाचा वापर करून हे सगळं करत नव्हता. आणि मला खात्री आहे तुम्ही कधी हरूच शकत नाही. पण तुम्ही तुमचं चॅलेंज जिंकणार माझ्यासाठी. काय करते? जरा हळू.
प्रभास, हा तू? अगं असं असं काही नसतं. बस बस प्रभास, एक तर तू हे असलं सगळं करतोयस आणि त्यात माझ्याशी खोटंही बोलतोयस. हा, हे का त्यात तुझ्या अजयचं घर? ही आहे का जेवून खाऊन गाढ झोपणं वगैरे? अजून किती खोटं बोलणार आहेस प्रभास माझ्याशी? या तुझ्या वागण्याचा मला किती त्रास देणार आहेस अजून? तू हे बघा, तुला आता सगळं समजलंच आहे, तर मग तू हे पण समजून घे. हे बघ, आणखीन काही दिवसांचाच प्रश्न आहे. मला वीणाच्या बाबांनी 10 दिवसांची डेडलाईन दिली. फक्त 2 ते 3 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मला क्षणभर विश्रांती घेऊन पण नाही चालणार. मला दुसरा कुठलाच विचार करून नाही चालणार आहे. अगं मला माहितीये, आणि म्हणूनच हा एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. तू काय झालंय? कसला प्रॉब्लेम? तू नसल्याचा मिहिरनी चांगलाच फायदा घेतलाय. म्हणजे? बाय द वे, वेर इज प्रभास राईट नाउ? हो, पण तुम्ही म्हणाला होता तो ऑफिसच्या कामासाठी गेलाय म्हणून, आणि आपण हे जे काही बघतोय टीव्हीवर ते पर्सनल काम आहे. संगमनेर मधल्या गरीब घरातल्या मुलीच्या तो प्रेमात पडलाय. आम्ही तुम्हाला 48 तासांची मुदत देतो. बाकी सक्सेसरचं आपण नंतर बघू, पण प्रभासला आपण या कंपनीतून कमी करू. प्रभास, तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घरी यायचंय. प्रभास, आय एम सॉरी अत्तू, पण आता या क्षणी आपल्या बिझनेस पेक्षा मला इथे थांबून वीणाच्या बाबांची अट पूर्ण करणं जास्त महत्वाचं वाटतं. आय एम सॉरी अत्तू, पण प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस ना. हे बघ, मी एकदा वीणाला लग्न करून घरी घेऊन आलो ना की सगळं सॉर्ट आउट करेन खरंच. आणि तोपर्यंत इन्व्हेस्टर थांबणार आहेत असं वाटतंय तुला? प्रभास, तू जर नाही आलास ना, तर तुझं असं म्हणणं आहे की प्रभास आणि वीणाला जितकं शक्य होईल तितकं लांब ठेवायचं, आणि त्यासाठी मी तुझी मदत करायची. का असं वाटतंय तुला की मी तुझी मदत करेन? मला नुसतं वाटत नाहीये, मला खात्री आहे की तू माझी मदत करशील. कशावरून? उर्मी, मी ज्योतिषी जरी नसलो तरी लोकांच्या कुंडल्या मला बरोबर काढता येतात. मिहिर सदावर ते माणसं ओळखण्यात कधीच चूक करत नाही. बरं चल, ठीक आहे, करेन तुझी मदत, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? माझा काय फायदा? मी माझं काम सांगितलं, तू किंमत सांग. 10,000. किती? 10,000. हसू नकोस तू असा. हे बघ, प्रभास आणि वीणाला जर लांब ठेवायचं असेल ना, तर एवढी किंमत तर मोजावीच लागेल, कळलं ना? $25 आहेत. अहो तर मोजून घे. प्रभासला कायम हेच वाटायला हवं
की वीणा आत्ता त्याची होणार, पण वीणा त्याची कधीच होता कामा नये. वीणा त्याच्यासाठी कायम मृगजळच असायला हवा. आणि काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. विश्वास नसेल तर पैसे घे परत. विश्वास नसता तर पैसेच दिले नसते. मग धमकी कशाला? धमकी नाही, सावधान करतो. काम पूर्ण नाही झालं तर काय ह्याचा फक्त अंदाज दे. गरज नाहीये, काम होईल. माहितीये मला. ऐका ना, मी मदतीला आले म्हणून तुम्ही सुद्धा त्या वडापावाला दादांसारखे थँक्यूचे गोडवेगात बसू नका. आणि तुम्हीच म्हणता ना, तुम्ही हे जे काही करताय ते आपल्यासाठी करताय. मग मीही थोडासा हातभार लावला तर काय बिघडलं? आणि बघा ना, आपण सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणून तरी हे 200 लोकांचं जेवण इतक्या पटकन बनवलं गेलं. प्रभास, कसला विचार करताय? वीणाला आत्तू इथे आल्याचं आणि पुढे जे काही घडलं त्याबद्दल काहीच माहित नाहीये. सांगून टाकू का? नको, कारण मग वीणाला वाईट वाटेल आणि ती मला आत्ताच्या आत्ता घरी परत जायला सांगेल. प्रभास, काय कसला विचार करताय? काही नाही ग, तुझ्या बाबांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण होण्याची डेट जवळ आली आहे ना. मला खात्री आहे वीणा, आजची आणि उद्याची ऑर्डर झाली ना की हे चॅलेंज पण पूर्ण होऊन जाईल. मला सुद्धा खात्री असंच होईल. बर चला, जेवण रेडी आहे, डबे पोचवावे लागतील, उशीर व्हायला नको. बरं ऐका ना, अजिबात काळजी करू नका, सगळं काही छान होणार आहे. सावकाश जा. हा, सोडा सोडा सोडा. दादा, आता काय? थांब, मी करतो, कॉल करतो. थांब, टेम्पो मॅनेज होतोय का बघतो. हॅलो बंटी, ऐक ना, टेम्पो आहे का रे? हा, हवा होता आज. नाही का? बरं बरं, थांब बघतो, अजून आहेत कॉन्टॅक्ट. हा रफिक चाचा, हा टेम्पो है क्या? ऑर्डर थी. नहीं, कोई और है क्या? ठीक है. हाँ दादा, 20 मिनिटात पोहोचवायचंय आपल्याला, कसं होणार आहे? अरे आता ऐन वेळी कुठून टेम्पो, संगमनेर रे. थांब, तरी करूया, ट्राय करूया काहीतरी. राजू दादा बाहेर या पटकन. काय रे? काय? हे बघा, सायकल आणली डबे पोचवण्यासाठी. नाही, आयडिया चांगली आहे, पण एवढे सगळे डबे एकाच फेरीमध्ये कसे पोचवणार? हा, एका वेळेमध्ये नाही पोचणार, पण 4-5 फेऱ्यांमध्ये पोचवू ना. चला द्या. चला.
प्रभास प्रत्येक अडथळ्यावर मात करतोय. आता सुद्धा त्याचं काम पूर्ण होणार बहुतेक. नाही नाही, काहीही करून प्रभासला थांबावंच लागणार. मी येतो. घे, नीट सांभाळून जा. हो. काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. अरे हे काय एवढंच जेवण? बाकीचं कुठे आहे? साहेब बाकीचं जेवण पण आणतोय. ऍक्च्युली साहेब ऐनवेळी ना आमच्या टेम्पोचा जरा घोळ झाला. अहो पण तुमच्या या प्रॉब्लेममुळे बाकीच्यांची गैरसोय होईल त्याचं काय? अहो फंक्शन आहे आमच्याकडे आज. साहेब नाही होणार गैरसोय, मी लगेच आणतो ना दुसरे डबे पण. हे बघा उशीर झाला ना तर एकही रुपया देणार नाही हं. सांगून ठेवतो आधी तुम्हाला. साहेब नाही होणार उशीर, विश्वास ठेवा ना साहेब प्लीज. काय हालात करे. आत्तू 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 प्लीज जेवून घे ना ग. दुपारपासून साधं पाणीही नाही प्यायलंस तू. आत्तू प्लीज ना, असं नको ना करूस. आत्तू हे बघ, तुला दादूची शपथ आहे. असं कसं चालेल आत्तू? आत्तू प्लीज दरवाजा उघड ना. आत्तू प्लीज दरवाजा उघड ना प्लीज. मी सांगितलं ना मला जेवायला नकोय. दे पाय. दादा काय पाय काय? अरे पाय दे रे दादा. नाही 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 दादा, दादा नको ना दादा. नाही नाही दुखतोय ना पाय, दुखतोय ना दादा. नाही बरोबर वाटत ते. ए काय बरोबर काय चूक? मोठा भाऊ समजून करून घे मॉलिश. दादा सख्खा भाऊ जेवढं करत नाही ना तेवढं तुम्ही करताय माझ्यासाठी. अजून किती आणि कधीपर्यंत करणार आहात? हा वीणाताईंचे बाबा होकार देत नाही तोपर्यंत. बरं वाटतंय? खरंच बरं वाटतंय. वाटतंय रिलॅक्स वाटतंय. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार. राजू दादा, प्रभास भाई, एकदम भारी जेवण दिलं तर तुम्ही दोघांनी. वा, खुश करून टाकलं एकदम. चविष्ट पण होतं आणि घरगुती पण होतं. फंक्शनला आलेले सगळे माणसं एकदम खुश झाली राव. अहो तुमची स्वतःची हालत एवढी खराब असताना तुम्ही एवढं जेवण दिलं, एवढं केलं. वा, विषयच नाही. हे घ्या आजच्या जेवणाचे पैसे. हा, आणि उद्यासाठी टेम्पो आजच सांगून ठेवा बरं का. येतो मी. ओके.
हे घ्या. काय? अरे ठेव. दादा काय करता तुम्ही? हे बघा, हे तुमचे पैसे आहेत, तुम्हीच ठेवा. या पैशांवर सगळ्यात जास्त हक्क तुझा आहे. अरे तू नसतंस हे शक्य नसतं झालं. हो दादा, पण सोडा. ठेवशील ना? हो, तुम्ही आणा एक एक करून, मी ठेवतो आतमध्ये. एक मिनिट. डायरेक्ट घरात काय शिरताय? कोण तुम्ही? नमस्कार ताई, मी राजू पवार. ते रघुनाथ रावांना भेटायचं होतं. काय काम होतं? ते हा, प्रभासचे पैसे त्यांना द्यायचे होते. प्रभासचे पैसे? हा. नाही, पण दादा मामा नाहीये घरी. दादा रघुनाथराव नाहीयेत घरी. अच्छा. पण तुम्ही कशाला आलात? प्रभास? अहो काय झालं, ते प्रभासची आत्तू आहे ना, आत्या, तिचा प्रॉब्लेम झाला, आजारी आहेत त्या, त्यामुळे तो नाशिकला गेलाय, नाहीतर तोच आला असता. आता ते नाही येत घरी, तर मी संध्याकाळी येतो. काय मला ना अर्जंट एक ऑर्डर द्यायची आहे, तर मला घाई आहे, मी नंतर येतो. हा चला. नाही थांबा. नाही म्हणजे तुम्ही एक काम करा ना, हे पैसे मला द्या, मी देते. तुम्ही हो, मीच. काय झालं? ते काय आहे ना, हे पैसे वेळेवर मिळणं खूप आवश्यक आहे दादा, नाहीतर माझी वीणाताई. तुम्ही रडून. प्रेम करतात दोघं एकमेकांवर, जीवापाड प्रेम करतात, आणि त्या दोघांची अशी ताटात मला नाही सहन होणार. मी बघूच शकणार नाही दात. बरं ठीक आहे. हे पैसे घ्या. हा, आभारी आहे. हा बरं, पण तुम्ही त्यांना प्रभासचा प्रॉब्लेम सांगा, नाहीतर त्यांचा गैरसमज व्हायचा. नाही. अरे धन्यवाद. धन्यवाद, तुमचे आभार. हा बरं ताई, मी निघतो. हा. दादा मामाने जी अट घातली आहे ना, त्याप्रमाणे प्रभासने पैसे कमवलेत खरे, पण ते कमी आहेत, आणि त्याचं आणि वीणाचं लग्न होणं शक्यच नाही, कारण त्याने दादा मामाची अट पूर्ण केलीच नाही. मला खूप मज्जा येते, खुश आहे मी. एक मिनिट. तुझे ते हा रघुनाथराव, काय नेमकी अट घातली त्यांनी प्रभासला? त्यांची अशी अट होती की प्रभासने सदावर्ते हे आडनाव न वापरता 10 दिवसात 25,000 कमवून दाखवायचे, पण त्याने फक्त 12 कमवलेत. 12,000. नाही होणार लग्न त्यांचं. वा वा वा. उर्मी, आता एक काम कर, मी सांगतो ते. सदावर्ते संपणार म्हणून त्याने इथे येण्याला दुय्यम दर्जा दिला रे. इतका तुटप्पीपणा. शी. एकीकडे म्हणायचं की माझं वीणावर खूप प्रेम, आणि दुसरीकडे न सांगता पळून जायचं. पळून गेला रे तो. तू काहीही म्हण दादा मामा, प्रभासमध्ये ना धंदेवाईकांचंच रक्त आहे. तो
त्याच्या धंद्याकडे, त्याच्या नावाकडे, त्यांच्या इज्जतीकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. अगदी अगदी त्याच्या प्रेमासाठीही नाही, वीणाताईसाठी सुद्धा नाही. बाबा प्रभास असं वागूच शकत नाही, मी खरंच सांगतेय. अगं वागू शकत नाही काय, तो तसा वागलाय. बघितलंच दादा, मी तुला सांगत होते ना की हा मुलगा काही मला बरा वाटत नाही, तो योग्य नाहीये. आणि आता तर हे सुद्धा कळून चुकलंय की तो सदावर्ते हे आडनाव कधी सोडूच शकणार नाही. कामं पडली की दुसऱ्यांवर टाकायची आणि स्वतःला जमत नसेल तर पळून जायचं. पळपुटा कुठला. मामी आत्या, प्रभास काम जमत नाही म्हणून पळ काढणार ते नाहीयेत, कळलं ना? हो का? मग नाव जाणार म्हणून पळणाऱ्यातला तर आहेच ना, कारण हे नाव लावलं तरच जगात कामं मिळणार आहेत, नाही तर कोण काम देणार आहे त्याला. सदावर्ते हे आडनाव जर पाठीशी लावलं नाही तर त्याला आयुष्यभर ते रिक्षा चालवणं, वडापावच्या गाडीवर काम करणं, गोण्या उचलणं ही असलीच कामं करावी लागणार ना. ती त्यांची गरज होती, क्षमता नाही. आणि लायकी तर त्याहून नाही. कळली हो काय लायकी आहे त्याची, चांगलं कळलं. तो जेव्हा पळून गेला ना तेव्हाच त्याची लायकी कळली. शांत बसा प्लीज. तुम्ही दोघी गप्पा बसा जरा. बाबा ऐका ना, वीणा, मी प्रभासला 25,000 रुपये कमवायला सांगितलेले होते. या सगळ्यामध्ये पैसे महत्वाचे नव्हतेच. तो तुझ्यासाठी कुठपर्यंत लढू शकतो हे बघायचं होतं मला. त्यानं हळूहळू माझं मन वळवलंही होतं, पण आज त्यानं जे केलंय ना त्यानं त्या सगळ्यावर बोळा फिरलाय. आज प्रभास सदावर्ते नावासाठी तुला सोडून गेला. ती पैज सोडून गेला, त्याचा शब्द मोडून गेलाय. आणि हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. याचा अतोनात त्रास होतोय आता मला. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रभास सरांसाठी त्यांच्या आत्तूच्या शब्दापेक्षा, त्यांच्या आत्याच्या शब्दापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. म्हणजे शैलजा सदावर्ते यांच्यापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हतं, कधीच कोणी नसेल. हे बघा, ते आल्याला प्लीज तुम्ही मला फोन करायला सांगा. प्लीज त्यांना कळवा.
अहो मी कशाला विसरेन. फक्त मला असं वाटतं की त्यांची मीटिंग संपून इकडे बाहेर यायला त्यांना रात्रीचे 10 तरी वाजतील. हो एवढा वेळ. हो ना. अहो मीटिंग पूर्ण झाल्याशिवाय बाहेर येणार नाही तो. ते पक्के बिझनेसमॅन आहेत ते. कुठली नस कधी दाबावी त्यांना बरोबर कळतं. कुणाचा कधी आणि कसा फायदा करून घ्यायचा हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच जमत नाही. दिसायला साधे बोळे आहेत ते, पण खूप स्मार्ट आहेत. समोरच्याला गंडवलेलं त्याला कळणार सुद्धा नाही. हे बघा, ते आल्या आल्या प्लीज त्यांना मला फोन करायला सांगा. हं? विसरू नका. बंद कर फोन तो. बाबा आत्ताच्या आत्ता बंद कर. सांगतो, सगळं समजावून सांगतो प्रभासला. आजपर्यंत मी केवळ तुझ्यासाठी माझ्या तत्वांना, माझ्या नियमांना बगल देतात. याच विश्वासावर की प्रभासचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तोच तुझ्यासाठी कदाचित लायक आहे. पण आज त्यालाही सुरुंग लागला. वीणा, मी तुझ्या लहानपणापासून तुला तुझी आई आणि बाप होऊन वाढवलं. सदैव तुझ्या भल्याचा विचार केला, तुझ्या चांगल्यासाठी झटलो. ज्या गोष्टींचा तुला त्रास होतो त्या कायम लांब ठेवल्या मी तुझ्यापासून. मग मला सांग, वीणा, आता आपल्या दोघांना एक होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. अब हमें कोई भी... वीणा काय झालंय? वीणा काय झालंय? अय्या, म्हणजे तुला माहिती नाही? अगं काय, मला वाटलं होतं की तू आमच्या ताईची एकदम खास मैत्रीण आहे, जवळची, लाडाची. म्हणजे तुला आज जी काही घटना, सॉरी, दुर्घटना घडली त्या बाबतीत माहिती असेल. तुम्ही एकमेकांपासून काही लपवत नाही, म्हणजे मला वाटलं होतं की तुला सगळ्यात आधी माहिती असेल. पण आश्चर्य आहे बाबा. नाही म्हणजे प्रभासने तुला तरी सांगायला हवं होतं ना जाताना एकदा. काय सोडून गेला ग तू ताईला? ए, काहीतरी बडबडू नकोस तू. अगं मी काहीही बडबडत नाहीये. प्रभासना आज त्याची पैस सोडून नाशिकला गेलाय. काहीतरी मीटिंग आहे त्याची म्हणे, त्याच्यासाठीच गेलाय तो. आता मला सांग, मीटिंग महत्वाची की ताई? आजची मीटिंग उद्यावर ढकलता आली असती की नाही, पण नाही केलं ते ना तसं ग. वीणाताईपेक्षा आपल्या कामाला जास्त प्राधान्य दिलं, स्वतःच्या नावाला जास्त प्राधान्य दिलं त्याने. पूर्वी तू काही बोलू नकोस. हे बघ, माझा प्रभासवर विश्वास आहे, तो असं वागणारच नाही. हेच वाटलं होतं आमच्या ताईला. पण काय झालं, साधं फोनवर बोलताही आलं नाही प्रभासशी तिला. बिचारी. नाही म्हणजे बघ ना, इथे होता तोपर्यंत वीणा 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 करत होता, आणि आता निघून जाताना साधा एक मेसेज, कॉल सुद्धा केला नाही त्याने. मला तर वाटतं ना, प्रेम बिम काही नव्हतं, टाइमपास होता, टाइमपास. आतापर्यंत कंपनीचं काही काम नव्हतं म्हणून ठीक आहे. आता काम आलं तर कोण वीणा, काय संगमनेर, कुठलं काय, असंच वाटतं ना आपल्याला. बरं चल, तुझा विश्वास नसेल माझ्यावर, ठीक आहे, त्याला विचार थेट. नाही, फोन कर त्याला, विचार तू.
पण आम्ही नाही फोन करणार बाबा. आम्हाला नाही, फोन तर मी करणारच आहे त्याला. चिका नको प्लीज. ताई